नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, गायनेकोलॉजिस्ट अँड IVF कन्सल्टंट, सातारा। नवरात्रीचा चौथा दिवस, चौथी माळ, पिवळा रंग। महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत जर बघायचं झालं तर पिवळा रंग जो आहे तो एंडोमेट्रियोसिसच्या जागरूकतेचा रंग मानला जातो। एंडोमेट्रियोसिस म्हणजे नेमकं काय आणि तो का होतो? एंडोमेट्रियोसिस की ज्याच्यामध्ये मासिक पाळीच्या वेळी खूप तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात, संबंध ठेवताना सुद्धा खूप तीव्र वेदना होतात। तर एंडोमेट्रियोसिसमध्ये गर्भाशयाचं जे अंतस्तर आहे ते गर्भाशयाच्या बाहेर पसरलं जातं, की जसं की गर्भनलिका आहेत, अंडकोश आहेत, गर्भाशयाच्या बाजूचा भाग आहे जसं की पेरिटोनियम, गर्भाशयाचा पुढचा मागचा भाग, इथे ते पसरलं जातं आणि मासिक पाळीच्या वेळी वेदना होतात। त्याचा एक असोसिएशन असं आहे की इट्स अ हेरिडिटरी, अनुवंशिक आहे, एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे ते जातंय। एक जीन आपल्याला आढळून आलेला आहे की त्याचा तो पॉझिटिव्ह एजंट असू शकतो। याच्यामध्ये खूप महत्त्वाचं म्हणजे कुठचंही जे दुखणं आहे, वेदना आहेत, त्या दुर्लक्षित करून आपल्याला चालणार नाहीये। आपल्याला त्या महिलेला आधार द्यायचा आहे, निदान योग्य पद्धतीने करायचं आहे, योग्य पद्धतीने त्याची ट्रीटमेंट करायची आहे। कारण आजकाल मेडिकल मॅनेजमेंट सुद्धा म्हणजे गोळ्या औषधं सुद्धा त्याच्यावरती उपलब्ध आहेत। तसंच प्रेग्नन्सी जर राहत नसेल तर ट्रीटमेंट लवकर घ्यायची आहे। कारण आधीच्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की जर ग्रेड 3, ग्रेड 4 एंडोमेट्रियम असेल तर सिंपल ट्रीटमेंटमध्ये प्रेग्नन्सी राहणं थोडंसं डिफिकल्ट ठरतं आणि मग अशा पेशंट्समध्ये आपल्याला IVFचा जी साथ आहे ती लवकर घ्यावी लागू शकते। त्याच्यामुळे एखादी गोष्ट दिसत नाहीये म्हणून ती नाही असं होऊ शकत नाही। एंडोमेट्रियोसिस इज नॉट सीन, that doesn't mean that it doesn't exist, it exists। म्हणून कोणतंही पेन आहे, तीव्र वेदना आहेत, ते दुर्लक्ष करू नका। नवरात्रीच्या ह्या सेलिब्रेशनमध्ये मी सगळ्यांना एक विनंती करते, जर पाळीच्या काळामध्ये तीव्र वेदना होत असतील तर तुमच्या जवळच्या गायनेकोलॉजिस्टचा सल्ला नक्की घ्या। धन्यवाद।